भारतीय सैनिका, सॅल्यूट. ऑलवेज. सुसंगत सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, असं संतांनी म्हटलंय. धडपड आयुष्यभर हेच करत आलोय. छान छान बुद्धिमान वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचं जगणं आपण समजून घ्यायचं, बघायचं, आणि काय अकलेत भर पडली, वागण्यात आपल्या सुधारणा झाली तर करून घ्यायचं. अजून आहे क्या, जिंदगी आहेच क्या. पुण्याला एका कंपनीमध्ये मी माल देत होतो. माझा ऍडेसिव्ह टेप्सचा थोडाफार छोटासा व्यवसाय होता. इंडस्ट्रियल सेल्फ ऍडेसिव्ह टेप्स, चिकटपट्ट्या सर्व पद्धतीच्या. त्याच्यावर मी आता जास्त बोलत नाहीये, त्याचे किस्से नंतर ऐकवीन. पण त्यावेळेला माझ्या एका कंपनीमध्ये प्रयत्न करत होतो. तिकडे मानसिंग मुळीक नावाचा माणूस परचेस मॅनेजर होता. मला तो मनुष्य एक 5-10 मिनिटं गप्पा मारल्यानंतर अतिशय आवडला. इतका साधा निरागस माणूस बघायला मिळणं. कारण काय, परचेस जरा काय असतं, परचेस मॅनेजर किंवा परचेस डिपार्टमेंट, इथे जरा ते काय असतं, सत्ताधीशाची खुर्ची असते ना. काही जण जबरदस्त त्याचा गैरवापर करतात, हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. तर हा इतका निरागस स्वच्छ माणूस, तर त्याच्यामुळे दोस्ती जमली. आणि नंतर माझा माल, वाजवी भाव, वेळेवर डिलिव्हरी, त्याच्यामुळे दोस्ती अधिक घट्ट होत गेली. त्यावेळेला मी मराठी व्यावसायिक नाटकातही काम करत होतो. तेव्हा मी त्याला बोलवायचो. म्हटलं, मानसिंगराव, म्हटलं या आज प्रयोग आहे, म्हटलं बालगंधर्वाला रात्री याल का? हो येईन ना, त्यात काय, येईन ना, येईन. साधा माणूस, दोघांचं वय साधारण सारखंच. आणि मानसिंगराव नाटकाला यायचे. हळूहळू दोस्ती होत गेली. आणि मग नंतर एके दिवशी त्यांनी मला फोन केला. बरं का, फोन केला मानसिंगराव. अहो, माझे मेहुणे कर्नल सुभाष पाटील हे तुम्हाला भेटू इच्छितात. आर्मीचा माणूस आपल्याला भेटायचं वगैरे, म्हटलं टेपचा धंदा असणार काहीतरी. म्हटलं टेप वगैरे कुठच्या टाईपच्या वगैरे? नाही, तुम्ही भेटा तर खरं. मग कधी भेटताय? अमुक. माझी आणि कर्नल सुभाष पाटलांची भेट झाली. काही कल्चरल ऍक्टिव्हिटीज बसवायच्या होत्या. कल्चरल ऍक्टिव्हिटीज. तर तुम्ही बसवाल का? म्हटलं बसवीन की, त्यात काय. आणि त्यात बऱ्याच होत्या त्या. आणि त्याला प्रचंड अभ्यास करावा लागणार होता. नृत्य होतं, नाट्य होतं, काय नव्हतं त्याच्यात, सगळं होतं. इतिहास होता, भूगोल होता, जो 11 विषय होते. ज्योग्राफी, हिस्ट्री, सोशल रिफॉर्म्स, एज्युकेशन, इकॉनॉमी अँड डेव्हलपमेंट, कल्चरल हेरिटेज, कस्टम्स अँड ट्रॅडिशन्स, युअर स्टेट्स रोल इन नॅशनल इंटिग्रेशन, जनरल फ्युचर कन्क्लुजन. 30 वर्षापूर्वी केलेलं आहे. ते म्हणतात ना, विद्या आधी घोकायची मग ओकायची, म्हणून पटापटा पाठ सांगता येत आहे. त्याच्यावरूनच दुर्दैव वाटतं की हल्लीच्या मुलांना ते जिथे राहतात त्याचा पिनकोड नंबर सुद्धा सांगता येत नाही. असो, तो वेगळा विषय घेईनच परत कधीतरी एपिसोडमध्ये. तर माझं सैन्याच्या लोकांबरोबर काम सुरू झालं. आणि मी तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यातली तेव्हापासून सुरू झालेली वर्ष, ती अगदी कोरोना सुरू व्हायच्या अगोदरपर्यंत मी त्यांच्याबरोबर काम केलं, ती माझ्या आयुष्यातली अतिशय आनंदाची वर्ष ठरली. कर्नल सुभाष पाटलांसारखं एक उत्तुंग व्यक्तिमत्व मला बघायला मिळालं की जे अतिशय डाऊन टू अर्थ होते. करते घरचे सधन. म्हणजे त्यांना सैन्यात वगैरे जाऊन काय बाबा भाकरी कमवायची वगैरे अशातला काही भाग नव्हता, पण देशप्रेम प्रचंड, जाज्वल्य. आणि हा माणूस सैन्यात आला. त्यावेळेला होते ब्रिगेडियर मिश्रा. ते उत्तर प्रदेशचे, लखनौचे. ते अतिशय सौम्य सुंदर व्यक्तिमत्व, ब्रिगेडियर लेवलचा माणूस, शिस्त कडक पण अतिशय सौम्य. म्हणजे सैन्यातला माणूस इतका गोड, मधाळ बोलणं वगैरे, हे मला पहिल्यांदाच कळलं. अजून एक व्यक्तिमत्व माझ्या वाट्याला आले. मी सगळी सैन्यांमधल्या माणसांची वेगळी रूपं जरा सांगतोय. हा एपिसोड त्याच्यासाठी आहे. मला कर्नल डी बी जोशी भेटले, जे माझ्याबरोबर किंबहुना माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी होते, असं आपण म्हणूया. हे कर्नल डी बी जोशी पहिले 2 दिवस रिहर्सल बघितल्यानंतर, कारण मी रिहर्सल कधी टाइम वगैरे बघून वगैरे बंद नाही करत. मला सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास रिहर्सलचे मिळायचे, पण माझी रिहर्सल रात्री 10-11 पर्यंत चालायची. त्याच्याबद्दल वेळ प्रसंगी मला बोलणी पण खावी लागायची. Being defense people and army people and discipline, of course, discipline is very important in life. तर हे कर्नल जोशी मला रात्री घरी घेऊन जायचे त्यांच्या डिफेन्स कॉलनीमध्ये, आणि खायला प्यायला घालायचे, आणि वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायचे. आणि नंतर ते मला काय म्हणतात त्याला, वेगवेगळे त्यांचे अनुभव सांगायचे. मी त्यांना चिकार प्रश्न खुदून विचारायचो. पण मस्त महफिल जमायची आमची. रात्री 2-2, 3-3 वाजायचे तिकडनं निघताना. असंच पुढच्या वर्षी मला व्यक्तिमत्व भेटलं, कर्नल डी पी कुलकर्णी, कर्नल दामोदर कुलकर्णी. हो अजब माणूस. पहिले 2 दिवस रिहर्सल बघितली, तेही दुसऱ्या वर्षी माझ्यावर लक्ष ठेवायला होते. मी सगळ्यांना माझ्यावर लक्ष ठेवायला असा मजेदार शब्द वापरतो. तर ते 2-3 दिवसानंतर साधारण त्यांना माझा अंदाज आला. आर्मीची नजर ती, माणूस किती पाण्यात कळतं की हो त्यांना.
आणि नंतर त्यांनी घट्ट दोस्ती केली आणि एकदा मैदानातून जात असताना मोठमोठ्या आवाजात त्यांनी नाट्यसंगीत म्हटली. मी उदासच झालो. सैन्यातला माणूस, नाट्यसंगीत, बालगंधर्व वगैरे आणि बाल नाट्यसंगीताचा धुमाकूळ घातला त्याने. आणि नंतर एकदम अध्यात्मावर घसरले ते. मृत्यूनंतर जीवन असतं का? जीवन म्हणजे नक्की काय? अरे वा वा वा, मला खूप आनंद झाला. एक तर सैन्यातल्या माणसाचं एक वेगळंच रूप मला पाहायला मिळालं. असं नाही की काय एक दोन व्यक्तिमत्व मला त्यावेळेला आवडली पण नाहीत, त्याच्याबद्दल मी बोलू इच्छित नाही. ती आवडली नाहीत याच्यातच सगळं काही आलं. बरंच काही त्यांच्यामध्ये होतं जे आवडत नव्हतं. ते मला विशेष खुलं करून सांगायचं नाहीये, कारण मी चांगल्या माणसांमध्ये रमलोय. मला ते सांगू द्या, मला आरती गाऊ द्या. तर कर्नल डी.पी. कुलकर्णींनी पण मला वेळ लावला अक्षरशः मैत्रीचं. आणि या सगळ्यांच्या मध्ये कौटुंबिक घरोबा निर्माण झाला. कर्नल डी.पी. कुलकर्णी, कर्नल डी.बी. जोशी हे मला युएस क्लबमध्ये घेऊन जायचे. ज्या युएस क्लबमध्ये मुंबईमध्ये मेंबर व्हायला प्रचंड पैसे लागले असते, तिकडे अमोल शेवडे नावाचे राजे जायचे. हा देवाने काय अजून काय करायचं नाही का? एक राजा आहे, त्याचं राज्य आहे आणि तो 25 वर्ष येणारच नाही या राज्यात. आणि राजा जाताना सांगून जातोय, तू राजा नाही आहेस बरं का, पण सिंहासनावर बसत जा. तसंच झालं ना होय. मग केलं की मी एन्जॉय, ते युएस क्लब वगैरे सगळं एन्जॉय केलं. आम्ही वेगवेगळ्या नाटकांना जायचो, संगीताला जायचो वगैरे. आणि मग नंतर एक अजब रसायन माझ्या वाट्याला आलं. ब्रिगेडियर A.K. सन्याल, अजब व्यक्तिमत्व. ब्रिगेडियर मिश्रा अतिशय सौम्य, कडक शिस्तीचे पण सौम्य, कमी बोलणारे. आणि ज्या वेळेला ब्रिगेडियर मिश्रांच्या वेळेला माझा कार्यक्रम सगळ्या भारतात पहिला वगैरे आला, त्यावेळेला ब्रिगेडियर मिश्रांनी माझ्याकडे फोन केला. त्यावेळेला माझ्याकडे खरं सांगायचं तर मोबाईल तर तेव्हा नव्हतेच, पण माझ्याकडे लँडलाईन सुद्धा नव्हती. मी त्यांना इमर्जन्सी म्हणून माझ्या मजल्यावर असलेला माझ्या आत्तेभावचा नंबर दिला. तिथे त्यांनी फोन केला. म्हणाले, अमोल अभी के अभी निकल आओ, गाडी भेज रहा हूं. म्हटलं, सर कहां जाना है? अरे पूछते नहीं, निकल आओ, 10 मिनिट में रेडी रहो, गाडी आ जाएगी. आणि माझ्या घराच्या बिल्डिंगच्या खाली लाल दिव्याची गाडी उभी राहिली. हो, सगळे जरा आजूबाजूचे बघायलाच लागले की आर्मीची गाडी लाल दिव्याची इथे कशी काय. आणि मला गाडी घेण्यात आलं, ताब्यात घेण्यात आलं आणि मला ब्रिगेडियर साहेबांच्याकडे सोडण्यात आलं, ब्रिगेडियर मिस्टरांच्याकडे. आणि त्यांनी मला कडकडून अतिशय आनंदाने मिठी मारली. अमोल, वी डिड इट मॅन, वी डिड इट. आणि मग आमची रात्रभर महफिल झाली.